तर नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. महाराष्ट्रातील जनतेसाठी एक खूप महत्त्वाची बातमी आहे आणि ती म्हणजे काल बॉलिवूडने छावा या मूवीचा ट्रेलर लॉन्च केला आहे. आणि इमानदारीने सांगतो, ट्रेलर बघून असे कुठेच वाटत नाही की यावेळेस बॉलिवूड हे जनतेला नाराज करेल आणि खास करून महाराष्ट्रातल्या जनतेला नाराज करेल. कारण इमानदारीनं ट्रेलर हा इतका नंबर एक आहे, इतका कडक आहे की महाराष्ट्रातील जनता ही स्वतःचे पाय थांबवू शकणार नाही थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघण्यासाठी. कमीत कमी 1 तास झाला हा ट्रेलर बघून, तरी सुद्धा आणखीन अंगावर काटे येत आहेत. इतका खतरनाक ट्रेलर दिसत आहे. विचार करा, पिक्चर तर ब्लास्ट असणार आहे. 2025 हे छावा गाजवणार आहे, हे नक्की झालंय. आपल्याला माहित आहे 3 तासाच्या फिल्म मध्ये 1 किंवा 2 डायलॉग हे इतके कडक असतात की ते जनतेच्या मनावर इतके राज्य करतात की ते वर्षभर ट्रेंड राहतात. पण या ट्रेलर मध्ये असं नाही. 3 मिनिटाच्या या ट्रेलर मध्ये असं एकही डायलॉग नाही जे यावर्षी जनतेच्या मनावर राज्य करणार नाही. इमानदारीने सांगतो, ट्रेलर इतका नंबर आहे काय भावनो, खरंच थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघितला पाहिजे. आणि महाराष्ट्रातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी मी यासाठी म्हणलो कारण आपण बऱ्याच वेळेस बघितलं आहे बॉलिवूडने फक्त मुघलांच्या इतिहासाला ग्लॅमराईज करून दाखवला आहे. पण तानाजी द वनसंग वॉरियर याच्या अगोदर किंवा याच्या नंतर छावा असा पहिला पिक्चर आहे ज्यामध्ये बॉलिवूडने इतिहास हा एकदम उत्कृष्ट पद्धतीने आपल्या समोर मांडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. म्हणून येथील जनतेला महाराजांचा इतिहास हा फारसा उलगडून सांगण्याची गरज नाही, कारण येथील जनतेला हा इतिहास तोंडपाठ आहे. पण आपण बऱ्यापैकी बघितलं आहे की देशाच्या इतर राज्यांमध्ये आपल्या महाराजांचा इतिहास हा बऱ्यापैकी चुकीचा शिकवला जात आहे. आणि यामुळे हा पिक्चर खूप मदत करू शकतो त्या लोकांना, त्या राज्यातील लोकांना आपल्या राजांचा इतिहास काय आहे हे समजून देण्यासाठी. मी या गोष्टी हवेमध्ये बोलत नाही किंवा ढगात बोलत नाही. तर तुम्ही उदाहरणासाठी खान सरांचा हा व्हिडिओ बघू शकता ज्यामध्ये ते बऱ्यापैकी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा शिकवत आहेत. त्याखाली महाराष्ट्रातील जनतेने बऱ्यापैकी कमेंट सुद्धा केल्या आहेत. पण खान सर आपले सर्वांचे गुरु आहेत, त्यामध्ये काही विषय नाही. पण महाराजांचा इतिहास बऱ्यापैकी चुकीचा शिकवला जात आहे इतर राज्यांमध्ये. यामुळे असे पिक्चर हा खूप मदत करू शकतो या राज्यांमध्ये आपल्या राजांचा इतिहास बरोबर सांगण्यासाठी. जर तुम्हाला आणखीन एखादे उदाहरण पाहिजे असेल तर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघा ज्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की जेव्हा भारत आणि चीनच्या बॉर्डरवर आपल्या महाराजांचा पुतळा उभा केला तेव्हा तेथील जनतेने म्हणजे लडाखच्या जनतेने किंवा जम्मू काश्मीरच्या जनतेने त्याला कसा विरोध केला. आणि छावा या फिल्ममुळे या विरोध करणाऱ्या लोकांना हे समजेल की छत्रपती नेमकं कोण होते आणि त्यांना छत्रपती नेमकं का मानायचे. महाराष्ट्रातल्या जनतेला हे सांगायची गरज नाही की हा पिक्चर खूप चांगला आहे किंवा तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा. हा पिक्चर फक्त एकदा रिलीज होऊ द्या, तुम्हाला अशी गर्दी बघायला मिळेल महाराष्ट्रामध्ये थिएटरला की ती गर्दी तुम्ही कोणत्याही स्टारच्या पिक्चरला बघितली नसेल. पण माझी विनंती आहे देशातील इतर राज्यातील लोकांना की त्यांनी थिएटरला जावे आणि हा पिक्चर 100% बघावा, कारण तेव्हाच तुम्हाला कळेल की काय होता छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास.